नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत श्रीशैल उमराणी सर. सरांचं वेगळेपण म्हणजे असं की मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत, खूप साऱ्या कंपन्या येतात, खूप साऱ्या कंपन्या उभ्याही राहतात. पण सरांनी एक असं वेगळं ॲप्लिकेशन काढलेलं आहे. वेगळं इन द सेन्स की आपल्या पर्टिक्युलर जीवनामध्ये आपण जे वापरतो तसंच एक ॲप्लिकेशन काढलेलं आहे. बट त्यात काही एक वेगळेपण आहे. आज सरांसोबत या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहे त्या ॲप्लिकेशनबद्दल. सो श्रीशैल सर, आपलं मनापासून स्वागत सर. जिओ राईड हे ॲप्लिकेशन आपलं आहे. हो सर. या ॲप्लिकेशनची खासियत काय? सगळ्यात आधी मी तुम्हाला विचारणार सर, प्रथमतः जकास तुमच्या जकास ज्या कार्यक्रमासाठी बोलवलात त्याचे धन्यवाद आहे. अरे हे जिओ राईड एक कल्पना आलं 2023मध्ये सर. अच्छा. 2023मध्ये मी पुणेमध्ये येणं जाणं जरासं जास्त होतं. इथं आल्यानंतर इथले ड्रायव्हर वगैरे, मी ज्यावेळी कॅब घेत होतो त्यावेळी ड्रायव्हर लोक माझ्याशी राईड कॅन्सल करायला लावत होते. मग त्यांना मी असं विचारत होतो की राईड कॅन्सल का? नाही सर, ते जे कंपनी आता आहेत ते कमिशन भरपूर आपलं जाते, 10-20% कमिशन द्यायला लागतो आहे, म्हणून तुम्ही प्लीज राईड कॅन्सल करा. ठीक आहे. एकदा असा विषय झाला आणि मी 1-2 दिवसानंतर त्याच्यावर विचार करायला लागलो. प्रत्येक वेळे आल्यानंतर हे ड्रायव्हर असंच, मग हे असं का बोलतात, म्हणजे नेमकं ह्यांचं प्रॉब्लेम काय आहे. एकदा परत ज्यावेळी पुण्यामध्ये मी आलो तर मी ड्रायव्हरशी एक 7-8 ड्रायव्हरांनी चर्चा केली. तर हे नेमकं असं काय आहे. बरं. 10-20% ड्रायव्हरची कमिशन जाते. रोजचे नाही म्हणलं तरी 300-400 रुपये त्यांचं कमिशन कटिंग. हे कमिशन ते ॲप्लिकेशन घेतात? हां, ॲप्लिकेशन घेत होते. ओके. ड्रायव्हरनं ज्यावेळी बोलल्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्याला काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. ह्याच्यावरती एक 2-3 महिने मी रिसर्च केलं. रिसर्च केल्यानंतर मला लक्षात आलं की ह्याला मंथली रिचार्जवरती आपण ड्रायव्हरना दिलो अनलिमिटेड राईड, आणि मंथली एक सबस्क्रिप्शन पॅक असेल ते 300-400-500 रुपये आपण जे हे असेल ह्याच्यामध्ये अनलिमिटेड राईड दिलं तर ड्रायव्हरना बरं पडेल. ओके. हे चर्चा आणि परत मी ड्रायव्हरना अनालिसिस वगैरे केलो आणि ड्रायव्हरना आणि एकदा बेनिफिटसाठी एक महिन्यापुरतं मी पुणेमध्ये आलो. बरं. सर्वे करायचं म्हणून 2023मध्ये. 2023. मग त्यावेळी ड्रायव्हरशी एवढं डिटेल्समध्ये ह्याचा स्टडी केलो ना, मग ड्रायव्हर म्हणाले की सर ते कसं आहे, त्यांचं पेमेंट वरती जातो ऑनलाईन, मग तिथून कटिंग होऊन ते किती कट करतात आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत आम्हाला पैसे भेटत नाही. जेवढं युजरला तुम्हाला 100 रुपये दाखवेल त्याच्यातनं आपल्याला 80 रुपये 70 रुपये मिळतात. 30% काहीच कंपनी म्हणजे काय त्याचे एफर्ट काय, माझी गाडी असणार, मी पेट्रोल त्याला CNG भरणार, मी दिवसभर चालवणार, त्याचं मेंटेनन्स आहे. ओके. बरोबर. एवढं सगळं करून सुद्धा ते फक्त प्लॅटफॉर्म देऊन 30% घेत. म्हणजे दुसऱ्याची गाडी आपण भाड्याने घेतो. हां, भाड्याने घेतली. मग मी त्याच्यावरती स्टडी केल्यानंतर मला लक्षात असं आलं की ह्याला सबस्क्रिप्शन पॅक करूया. प्रत्येक ड्रायव्हरला मी विचारलं तुम्हाला काय लागेल, ते कसं काय बेटर होईल. मग ते म्हणले सर आपल्याला नाही 400-500 रुपये महिन्याला दिलं तर काय अवघड नाही. मग हे सबस्क्रिप्शन पॅकमध्ये आणायचं विषय केलं मी. सबस्क्रिप्शन पॅकमध्ये. हां, रिचार्ज मंथली एकदा रिचार्ज करायचा आणि अनलिमिटेड राईड मारायचं. मंथली किती रिचार्ज आहे सर? नाही, आत्ता आम्ही 599 रुपये वगैरे ठेवलेले आहे. ओके. आणि आता 599 म्हणजे आता काय मारायचं नाही आहे ड्रायव्हरांना. आता 1 महिना फ्रीच आहे त्यांना. बरं. राईड वगैरे त्यांना कंटिन्यू यायला लागले ना, मग ते अर्निंग 5,000 अर्निंगपर्यंत त्यांना 1 रुपये आता रिचार्ज करायला लागणार. 5,000 अर्निंग झाल्यानंतर मग रिचार्ज स्टार्ट होईल. क्या बात आहे. म्हणजे हे असं जर्नीच स्टार्ट झालं सर. हे ॲप्लिकेशन असावं असं तुमच्या डोक्यात ह्याच्यामुळे आलं होतं की ग्राउंड लेवलला तुम्ही ग्राउंड लेवलला ज्यावेळी आपण आलो त्यावेळी जरासा आपण फेस करायला लागलो. म्हणजे हे सगळ्या गोष्टी असं जिनून वाटले की ऑल ओव्हर इंडियामध्ये ड्रायव्हर लोक भरपूर चालवतात, ऑनलाईनवरती चालवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा लॉस चालू आहे. पहिल्यांदा हे ॲप्लिकेशन त्यांना बोनस वगैरे दिले, भरपूर जोडले गेले. ज्यांनी एक गाडी होती त्यांनी 10 गाडी घेतली. अरे बाबा. बोनस देते ते 2,000, 3,000, 10,000, 20,000 पर्यंत. आज सगळं त्यांना मायनस करून ते बोनस तर बंद झाले. आता ज्या राईड मारतात त्याच्यामध्ये पण 10-20%. अच्छा. आता 30%. म्हणजे ते आधी दिलेले बोनस आता त्यांनी हे केलं. एक ड्रायव्हर, एक सर्वसामान्य माणूस ड्रायव्हर आता घर पण चालवू शकतो. तुम्हाला पण माहिती आहे की आता काय इन्कम आहे, किती राईड्स येतात. त्याच्यामुळं आपण हे
सबस्क्रिप्शन पॅक मॉडेल आपण जोहो राईड म्हणून कंपनी उभा. म्हणजे वन टाइम सबस्क्रिप्शन केलं की परत सबस्क्रिप्शन करायची गरज नाही ड्रायव्हरला. मंथली एकदाच. मंथली एकदाच. म्हणजे अंदाजे सर मला सांगा की किती ड्रायव्हर्स आतापर्यंत आपण. आपले आता 8,500 फक्त आम्ही आठवड्याभरामध्ये जोडलेले आहेत. 8,500. 8,500. बापरे. क्या. आणि आपले तर जे इन्व्हॉइस जनरेट होतो सर हां. ते ड्रायव्हरच्या नावावर इन्व्हॉइस जनरेट होतो. ओके. आपल्या नावावर नाही आहे. आता दुसऱ्या कंपनीमध्ये तुम्ही बघा त्यांच्या नावावरती इन्व्हॉइस जनरेट होतो. हां. आता आपल्यात ड्रायव्हर हे मालकच झाला. तिथं पार्टनर होते त्यांच्यात, आपल्यात नाही, स्वतः मालकच करून टाकले त्याला. हो. इन्व्हॉइस त्याच्याच नावावरनं युजरला जनरेट होईल आणि त्याच बिलमध्ये त्यांना जाईल. आणि युजरनं जे काय पेमेंट दाखवेल पूर्ण पेमेंट तो डायरेक्ट 0 कमिशन डायरेक्ट पेमेंट आहे. अच्छा. तर पूर्ण पैसे ते ड्रायव्हरच घ्यायचं आहे. आपलं काही त्याच्यात 1 रुपये देणं घेणं, म्हणजे जवळपास कटिंग नाहीच आहे. म्हणजे 1ही रुपये नाही सर. म्हणजे हिडन चार्जेस वगैरे असं काही. हिडन चार्जेस म्हणजे 1 रुपये जे आता सबस्क्रिप्शन पॅक सोडून 1 रुपये सुरज सर कुठेही 1 रुपये कट झाला त्याने स्क्रीनशॉट आपल्या कंपनीला पाठवायचं आहे. 1 लाख रुपये बक्षीस देण्यात अरे वा. येईल. असं आहे. म्हणजे हे तर त्याच्यासाठी लकी ड्रॉ म्हणजे. हो सर. क्या बात आहे. म्हणजे 1ही रुपया कटिंग अजिबात कुठंही नाही होणार त्याचा. तर बिलच त्याच्या नावावर जनरेट होतं ना. गव्हर्नमेंटला पण 1 रुपये कट करता येत नाही, मला पण काय, आपलं तर अकाउंटच नाही आहे तिथं. हां. कटिंगचा विषयच येत नाही. आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस सुद्धा कशी. रजिस्ट्रेशन फी काय नाही सर. त्यांचं बिल जनरेट जे इन्व्हॉइस जनरेट करतोय रजिस्ट्रेशन करताना 1 टाईम 99 रुपयाचा एकदाच फी आहे. ओके. त्याच्यानंतर त्यांना परत कधी हे नाही सबस्क्रिप्शन पॅकवरती त्यांनी जाऊ शकतो. परत ते कंटिन्यू मग 5,000 अर्निंगपर्यंत त्यांना काय आता रिचार्ज करायला लागणार नाही. क्या बात आहे. 5,000 अर्निंग झाल्यानंतर मग आपले रिचार्ज परत रिचार्ज स्टार्ट हो होतो. सर. ओके. तोपर्यंत काही हिडन काय चार्जेस हिडन काय नाही.